तर हा मोहन नरदेव सारखा तयार कोण झाला. तर रामराम पोट्यो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी उठून आपण केली जिमला जायची तयारी. नंतर आपण गेलो जिमला. आज होता आपल्यासोबत कन्हैया आणि श्रेयस. आज होता आपलं चेस्टचं वर्कआउट. तर चेस्टच्या वर्कआउटची सुरुवात केली आपण इन्क्लाइन बेंच पासून. याचे मारले आपण 3 सेट. याच्यानंतर आपण मारले फ्लॅट बेंच प्रेस. याचे पण मारले आपण 3 सेट. हे तिचे 3 सेट झाल्यानंतर आपण मारले डंबल बेंच प्रेस. तर आपण सुरुवात केली इन्क्लाइन बेंच पासून. तर याचे मारले आपण 3 सेट. हे झाल्यानंतर मारले आपण फ्लॅट बेंच डंबल प्रेस. याचे मारले आपण 3 सेट. आणि हे झाल्यानंतर आपण एंडिंगसाठी मारली आपण हे चेस्टची एक मशीन. याचे मारले आपण 3 सेट. आणि आपलं वर्कआउट केलं एंड चेस्ट डे बेस्ट डे. त्याच्यानंतर निघालो आपण हॉस्टेलला जायला. हॉस्टेलवर पोहोचलो. त्या मोहन मस्तपैकी तयारी केली ती नरदेव दिशे बा. कारण की आज होता आपल्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे. तर सगळे पोट्टे गेले ते कॉलेजला. पण आपण नाही गेलो. जेवण केलं मस्त. कपडे गिपडे धुतले मस्त. कारण की आपल्याला कपडे धुवायचे. ते कपडे धुवून मग दुपारी गेलो आपण कॉलेजला. कारण की आपला लागला होता रिझल्ट. आणि आपण झालं नाव पोट्टे पास मस्त. मग कॉलेजला गेलो. सर लोकांसोबत फोटो काढले. मग या सर्वांसोबत फोटो काढणं झाल्यानंतर आपण संध्याकाळी गेलो पोट्टे मालेगावले. कारण की आपल्याला मालेगावलं होतं थोडंसं काम. मग संध्याकाळी मस्त 150च्या स्पीडनं निघालो भाई मालेगावले राहिले. पण नजारा तर एकदम खतरनाकच होता. मग संध्याकाळी पोहोचला आपण मालेगावले. तर आजच्यासाठी पोट्टे बस. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.